4/2022 आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुमचा ज्ञान योगाने शृंगार करण्यासाठी. तो शृंगार कायम ठेवण्यासाठी मायेकडून कधी हरू नका. प्रश्न: कोणती एक छोटी गोष्ट निश्चय बुद्धी मुलांचा निश्चय तोडून संशय बुद्धी बनविते? उत्तर: निश्चय बुद्धी मुलं जर चालता चालता एखाद्या छोट्या चुकीच्या भ्रमात अडकले तर निश्चय तुटतो. श्रीमताबद्दल भ्रम निर्माण झाला तर माया संशयबुद्धी बनविते. संशयबुद्धी झाल्यावर ते सेवा करू शकत नाहीत आणि त्यांच्याकडून विकारांना जिंकण्याची मेहनतही होत नाही. अशा कमजोर मुलांनाही दयाळू बाबा सांगतात, मुलांनो, जर तुम्हाला विकार त्रास देतात, सेवाही होत नाही, तर बाबांची आठवण करा. गीत आहे, तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो. ओम शांती. ही कोणाची महिमा आहे? मातपित्याची. तुम्ही त्या मातपित्याची मुले आहात. त्यांना म्हटले जाते बेहदचे रचयिता. किती ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. जगदंबा आणि जगतपिता. ब्रह्माचे पण चित्र आहे, फक्त वेगळे चित्र बनविले आहे. तुम्ही जाणले आहे, विश्वाच्या आधी अर्थात सतयुगामध्ये अपार सुख होते. आता परत बेहदच्या बाबांकडून बेहदच्या सुखाचा वारसा घेत आहोत. ही महिमा लौकिक मातपित्याची होऊ शकत नाही. ही बेहदच्या माता पित्याची गोष्ट आहे. परमपिता परमात्म्यालाच माता पिता म्हणतात, परंतु ते निराकार आहेत. हे तर अनेक वेळा समजावले आहे की नवीन रचना, नवीन धर्मासाठी हे नवीन ज्ञान आहे. देवी देवता धर्म आता नाही. कोणी पण म्हणत नाहीत की आमचा देवी देवता धर्म आहे, कारण ते तर संपूर्ण निर्विकारी होते. आता सर्व विकारी आहेत आणि धर्म प्राह्य लोप जरूर झाला पाहिजे. तेव्हा तर परत त्या धर्माची स्थापना करण्यासाठी बाबांना यावे लागते. आता तुम्हा मुलांना बाबा आणि वारशाची आठवण करायची आहे. वारसा घेण्यासाठी मातेच्या पोटातून जन्म घेऊन मग पित्याची आठवण करतात. जन्म तर घेतला, परंतु तो कोणाद्वारे? माताकडून जन्म घेतात. इथे पण तसे आहे. मातेद्वारे तुम्ही मुले बनत आहात, आठवण करत आहात. शिवबाबाकडून वारसा घेता मातेद्वारे, परंतु कोणाला निश्चय आहे, कोणाला नाही. असे नाही की सर्वांना निश्चय आहे. माया घुटका देत राहते, कुठे ना कुठे फसत राहतात. श्रीमतावर न चालणारे आपल्याच चुकांच्या भ्रमामध्ये फसत आहेत. निश्चय असेल तर मग इतर सर्व गोष्टी सोडून देतात. ऐकायचे आहे आणि सांगायचे आहे. कोणी म्हणतात आम्ही सेवा करू शकत नाही. प्रजा बनवली नाही तर राजा पण बनणार नाहीत. बर, इतकं काही करत नसाल तर फक्त शिवबाबांची आठवण करा. स्वर्गामध्ये याल. जरी विकारांना जिंकण्याची मेहनत होत नसेल तरी पण बाबांची आठवण करा, तर स्वर्गामध्ये याल, परंतु कमी पद मिळेल. बाबा समजावत आहेत, भक्तीचा अभिनय आता नाहीसा होत आहे. भक्तीचे फळ देण्यास बाबा आले आहेत. तुम्हीच क्रमवारीने पूर्ण भक्ती करता. सुरुवातीला शिवबाबांची करता,
मग ब्रह्मा विष्णू शंकरची. आता तर पहा, गल्ली गल्लीमध्ये किती मंदिर बनविले आहेत, किती सत्संग होत आहेत. जिथे या सर्व गोष्टी फार आहेत तिथे मग हे काही पण राहणार नाही, एक पण मंदिर राहणार नाही. आता तर भक्तीची किती सामग्री आहे. द्वापार कलियुग भक्ती मार्गाचे युग, तमोप्रधान बनण्याचे युग आहे. आता बाबा या सर्व झंझटपासून सोडवत आहेत. सांगतात की वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका. देहासहित या सर्वातून ममत्व काढून टाका. आता तुम्हाला नवीन घरामध्ये जायचे आहे. जेव्हा स्थापना होईल तेव्हा तर जाल ना. ही जुनी दुनिया दुःखधाम आहे. हा अंतिम जन्म आहे. आता तुम्ही ईश्वराच्या सानिध्यामध्ये बसले आहात, माता पित्याच्या सानिध्यामध्ये आहात. कायद्यानुसार बाबा ब्रह्मा मुखद्वारे तुम्हाला जन्म देत आहेत, तर ते माता पण आहेत. परंतु तुमची बुद्धी तरी पण शिवबाबाकडे जात आहे. तुम्ही मात पिता, आम्ही तुमची मुले. शिवबाबांकडे प्रेम जात आहे. तुम्ही सजनी पण आहात. शिवबाबा आले आहेत तुमचा शृंगार करून लायक बनविण्यासाठी. ज्ञान आणि योगाने तुम्हा मुलांचा शृंगार करत आहेत. फक्त तुम्ही नाही, हा आवाज तर सर्व सेवा केंद्रावर ऐकत आहेत. हजारो ऐकत आहेत. सर्वांचा शृंगार होत आहे. काही जण शृंगार करत करत मग खराबही होतात. बाबा गाढवाचे उदाहरण देत आहेत ना. तुम्हा मुलांना तर सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण बनायचे आहे. वारंवार मायेकडून हार खायची नाही. म्हणतात बाबा आज मायाने चापट मारली. बाबा म्हणतात तुम्ही कुळाला कलंक लावणारे आहात. बाबाची पण निंदा आणि मुलांची पण निंदा करत आहात. तुम्ही तर आणखीनच खाली पडाल. या काम महाशत्रूवर पूर्ण विजय प्राप्त करायचा आहे. बाबाला प्रतिज्ञा करावी लागते. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर ते जरूर स्वर्गाचे मालक बनवतील. जे हे सहज राजयोग शिकतील ते स्वर्गामध्ये येतील. असे नाही की सर्व स्वर्गामध्ये येतील. जरी हे समजत आहेत की नवीन दुनिया ईश्वर पिता रचत आहेत, बाकी नवीन दुनियेमध्ये कोण राज्य करतात हे रहस्य जर कोणी समजावेल तर समजतील. भारत प्राचीन आहे, परंतु यथार्थ रीती तर भारतवासी स्वतः ओळखत नाहीत, तर इतरांना काय सांगतील? तुम्ही सांगू शकता. भारतासारखा पवित्र खंड इतर कोणता होऊ शकत नाही. भारतासारखा मालामाल इतर कोणता खंड नाही. आता अमेरिका इत्यादी जवळ जरी खूप धन आहे, परंतु भारताच्या तुलनेमध्ये ते तर कवडीसारखे आहेत. भारत सर्व धर्मांचे तीर्थस्थान आहे. सर्व आत्म्यांचा पिता भारतामध्ये येतो, नरकाला स्वर्ग बनवण्यासाठी. सर्वांना मुक्त करतात. महिमा त्यांची आहे. फूल पण त्यांच्यावर चढविले पाहिजे, परंतु गीतेमध्ये नाव बदलले आहे, त्यामुळे महत्त्व कमी केले आहे. ख्रिश्चन लोकांनी पण उलट्या सुलट्या गोष्टी ऐकल्या आहेत, तर ते पण मग निंदा करतात. आपल्या धर्मामध्ये अनेकांना धर्मांतरित करत गेले आहेत.
किती ख्रिश्चन बनले आहेत, तर हे तर कल्प होतच राहील. बाबा सांगतात, जेव्हा अशा धर्माची ग्लानी होते तेव्हा मग मी येऊन भारताला हिऱ्यासारखे बनवितो. बेहदच्या बाबांकडून बेहदचे सुख मिळते, स्वर्गाची स्थापना होते. ते शिवबाबा आहेत. तुम्ही शिवशक्ती भारत माता आहात आणि तुम्ही गुप्त आहात. तुम्हा शिवशक्ती सेनेला मनुष्य काय ओळखतील तुम्हालाच माहीत आहे. बरोबर, आम्ही शिवशक्ती पांडव सेना आहोत. ही नवीन राजधानी स्थापन होत आहे. ही जुनी पतित दुनिया आहे, ती पावन नवीन दुनिया आहे. या पतित दुनियेमध्ये पावन कोणीही होऊ शकत नाहीत. शास्त्रामध्ये काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत. सांगणारे पण फार हुशार आहेत. शास्त्र पण ऐकत आलेत. 7 दिवसाचा पाठ पण ठेवतात. रुद्र यज्ञ इत्यादी पण रचतात. तरीही दुनियेला तमोप्रधान बनायचेच आहे. काहीही जरी केले तरी एकही परत जाऊ शकत नाही. मनुष्याला ज्ञान नाही तर शास्त्रातील कणरस फार चांगला वाटतो. तुम्हाला आता ते चांगले वाटत नाही. त्यामुळे बाबा म्हणतात, वाईट ऐकू नका, फक्त माझी आठवण करा. श्रीमतावर चाला तर श्रेष्ठ बनाल. आसुरी मतावर चालल्यामुळे आसुर बनत आहात. ते रावणाची मत आहे. मनुष्य रावण मतावर आहेत, त्यामुळे तर रावणाला जाळतात. बाबा प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजावतात. बीज आणि झाडाचे ज्ञान आहे. याला कल्पवृक्ष म्हटले जाते. याचे आयुष्य 5000 वर्षांचे आहे. जर सतयुगाला लाखो वर्ष झाली असतील तर मग हिंदू फार झाले पाहिजेत. आता तुम्ही मुले चांगल्या रीतीने जाणतात की विनाश तर होणारच आहे. नैसर्गिक संकटे पण येत राहतील. त्यांना मग ते ईश्वरीय संकटे म्हणतात. परंतु ईश्वर थोडेच संकटे आणतात. हे तर विश्व नाटकामध्ये नोंदलेले आहे. विनाश होणार नाही तर नवीन दुनिया कशी रचली जाईल? महाभारताच्या युद्धामधूनच स्वर्गाचे द्वार उघडेल. मुलांनी साक्षात्कार केला आहे. फार उंच ध्येय आहे, तर काही हिम्मत ठेवत नाहीत. पहा, काल पण बाबा समजावत होते की या मृत्यू लोकामध्ये तुमचा हा अंतिम जन्म आहे. आता मी अमर लोकाचे मालक बनविण्यासाठी आलो आहे. तर या शेवटच्या जन्मामध्ये बाबांचे सांगणे ऐका. पवित्रतेची प्रतिज्ञा करा. लौकिक पित्याचे जर मुलगा सांगणे ऐकत नसेल तर ते पिता म्हणतात, तू तर कपूत मुलगा आहे. बाबा तर सर्व शक्तिमान आहेत. त्यांच्या आदेशावर चालल्यामुळे मदत पण मिळेल. मग मुले म्हणतात, बर विचार करू. अरे, उद्या शरीर सुटले तर वारसा तर मिळणार नाही. 5 विकारांचा रोग खूप जास्त आहे. मायाने सर्वांना रोगी बनविले आहे. आता बाबा सांगतात, माझ्या श्रीमतावर चाला. माया तर फार विकल्पामध्ये आणेल. फार वादळे येतील, दिवाळे निघेल. मग म्हणतील, हे काय, बाबांचे बनलो तर ही अवस्था झाली. परंतु बाबा सांगत आहेत, तुम्ही शिवबाबांना सर्व काही दिलेले आहे. तुम्ही तर ट्रस्टी बनले आहात. ते तुम्हाला पूर्ण हिशोब देतील.
तुम्ही काळजी का करता? तुम्हालाच माहीत आहे, आता तर भारताची नाव बुडालेली आहे. बाबा बाहेर काढण्यासाठी आले आहेत. बाबांशिवाय स्वर्ग कोण बनवेल? बाबा म्हणतात, द्वारका समुद्रात गेली, आता वर कशी येईल? कच्च मच्छ आणतील काय? हे विश्व नाटकाचे चक्र आहे, ज्याला समजून घ्यायचे आहे. सतयुग त्रेता जेव्हा वर आहे, तेव्हा द्वापार कलयुग खाली जाईल. सृष्टी चक्राचे चित्र एवढे मोठे बनविले पाहिजे, जसे आरसा मोठ्या आकाराचा पण बनवितात ना. बाबा सांगतात, मुलांनो, आरशामध्ये आपले तोंड पाहत राहा. कुठे माकड तर बनलो नाहीत. ज्यामध्ये विकार आहेत ते माकडापेक्षा पण वाईट आहेत. देवता तर मंदिर लायक आहेत. खरे तर संन्याशींचे कधी मंदिर बनवले जात नाही. मंदिर फक्त देवतांचे असतात, कारण त्यांची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहेत. येथे पवित्र शरीर तर मिळू शकत नाही. मनुष्य किती यज्ञ रचतात, कथा सांगत राहतात. बाबा तर एकच यज्ञ रचतात, ज्याला रुद्र यज्ञ म्हटले जाते. या यज्ञातून विनाशाच्या ज्वाला प्रज्वलित होतील. बाकी सर्व यज्ञ नाहीसे होऊन जातील. रुद्र ज्ञान यज्ञ प्रसिद्ध आहे, शिव ज्ञान यज्ञ प्रसिद्ध नाही. रुद्राची आणि शालिग्रामची पूजा होत आहे. किती शालिग्राम बनवितात? शिव तर एकच बनवितात. प्रजा तर पुष्कळ बनेल, एवढे थोडेच बनू शकतील. शिवबाबा आणि तुम्हा मुलांची पूजा होते, कारण तुम्ही साऱ्या दुनियेला मुक्त करतात. तुम्ही शिवशक्ती आहात, मुक्त करणारे सैनिक आहात. असे फार आहेत जे स्वतःला सर्वोदया नेता म्हणतात. आता पूर्ण दुनियेवर तर दया कोणी करू शकत नाही. सर्वांवर दया करणारे दयाळू शिवबाबांना म्हटले जाते. मनुष्य नाव तर मोठी मोठी ठेवतात. सर्वांवर दया किंवा कृपा करणे अर्थात सुखामध्ये घेऊन जाणे, हे काम तर एका परमात्म्याचे आहे. सर्वांचे गती सद्गती दाता एकच शिवबाबा आहेत. मनुष्य कोणाची सद्गती करू शकत नाहीत, एकाची पण करू शकत नाहीत. अशक्य आहे. तुम्हाला म्हणतात की तुम्ही लोक शास्त्राला मानत नाहीत, परंतु जी गोष्ट समोर आहे, डोळ्याने पाहतो, मानत कसे नाहीत? परंतु आता आम्ही श्रीमतावर चालतो, ज्यापासून श्रेष्ठ बनू. श्रीमत भगवानाची आहे. श्रीकृष्णाच्या मतावर चालत नाहीत. कृष्णाची आत्मा पण पूर्वीच्या जन्मामध्ये श्रीमत घेऊनच श्रेष्ठ देवता बनली होती. ततत्वम. त्यांची राजधानी पण असेल ना. एकटे कृष्ण काय करतील? काट्यापासून फूल बाबांशिवाय आणखीन कोणी बनवू शकत नाहीत. बाबा आले आहेत तर जरूर स्वर्ग रचतील ना. नाही तर अवतार घेण्याची काय आवश्यकता होती? जरूर भारताला स्वर्ग बनविले होते आणि आता परत बनवित आहेत. तिथे पण मंदिर इत्यादी नसतात. तुम्हाला माहीत आहे, बाबा भारतामध्ये आले आहेत, भारताला स्वर्ग बनवण्यासाठी. बाबांनी समजावले आहे, मायेची वादळी तर सर्वांना येतील. बाबांना येऊन विचारा. ज्ञान आणि योगाचा पण अनुभव विचारा. संकल्प जे विकल्प बनतात,
त्याचा पण अनुभव विचारा. बाबा सर्वांच्या पुढे आहेत, तर या वादळापासून पास जरूर होतील. आम्ही बाबांची आठवण करतो, तरी पण माया कमी नाही. जेवढे रुस्तम बनाल तेवढी माया पूर्ण सामना करेल. घाबरायचे नाही. लिहितात, बाबा मायेला सांगा की तंग करू नये, परंतु माया वादळ तर आणेल. घाबरायचे नाही. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, बाबांना पूर्ण हिशोब देऊन ट्रस्टी म्हणजेच निमित्त बनून सर्व चिंतेपासून मुक्त व्हायचे आहे. बाबांच्या मतावर पूर्णपणे चालून मदतीच्या पात्र बनायचे आहे. दुसरा पॉइंट, मनुष्यांच्या बुडालेल्या नावेला मुक्त करणारे सैनिक बनून पार करायचे आहे. बाबांचे मदतगार बनून पूजनीय लायक बनायचे आहे. वरदान, प्रत्येक सेकंद प्रत्येक खजिन्याला सफल करून सफलतेची खुशी अनुभव करणारे सफलता मूर्त भव. प्रत्येक सेकंद प्रत्येक खजिन्याला सफल करून सफलतेची खुशी अनुभव करणारे सफलता मूर्त भव. सफलता मूर्त बनण्याचे विशेष साधन आहे. प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक श्वासाला, प्रत्येक संकल्पाला सफल करा. जर संकल्प, बोल, कर्म, संबंध, संपर्कामध्ये सर्व प्रकारच्या सफलतेचा अनुभव करू इच्छित असाल तर सफल करत जावा. व्यर्थ जाऊ नये. मग स्वतःसाठी सफल करा किंवा इतर आत्म्यांसाठी सफल करा, तर आपोआपच सफलतेच्या खुशीचा अनुभव करत राहाल. कारण सफल करणे म्हणजे वर्तमानामध्ये सफलता प्राप्त करणे आणि भविष्यासाठी जमा करणे. बोधवाक्य, जेव्हा संकल्पामध्येही कोणते आकर्षित नाही करणार, तेव्हा संपूर्णतेची समीपता म्हटले जाईल. ओम शांती.